हॅलो, चला गणराज लसरे, शेवटची 4 मिनिटं आहेत तुम्हाला. इथून जर क्षेत्ररक्षण सजवलं नाही तर 3 चेंडूंचं पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद असू द्या. प्लीज, प्रेमल निवेदन आहे. इथून आपण पहिलं या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि यांचा देखील आज वाढदिवस आणि आज नक्कीच आगमन झालंय सप्तशृंगलाने. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आयुष्यात येवोत आनंदाचे हजार रंग, यशाने भरलेला असो तुमचा प्रत्येक संघ. फुलासारखं तुमचं आयुष्य फुलत राहो, सुख समृद्धी नेहमी तुमच्या सोबत राहो. प्रत्येक दिवस तुमचा आनंदात जावो. यशवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देवरामजी परेड साहेब. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच आम्हाला पाठिंबा देणारे आणि सातत्याने म्हणतात ना, केव्हा जेव्हा आमच्या परिसरामध्ये एखादं काम जर कुठेतरी थांबतंय तर ते काम भरून काढण्याचं कार्य आणि त्यांच्या कार्याला सलाम असेल. या ठिकाणी देवरामजी परेड सर आणि नुकताच येत्या होणाऱ्या हंगामामध्ये आपण पाहिलं एपी ग्रुप चषकामध्ये इथे मात्र समालोचनाची संधी त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वळूया आपण मैदानामध्ये, जिथे एका बाजूला आपण पाहिलं गणराज तलासरी संघ आहे तर एका बाजूला वेवूर स्पोर्ट्स. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम बॉक्स मधून. दोन्ही संघाचे 12th मॅन कंपल्सरी आहेत या. आणि नक्कीच थोड्या वेळात आपण वाढदिवस साजरा करणार आहोत, सेलिब्रेट होईल जरूर या एक ब्रेक नंतर. आणि नक्कीच त्यांचे परम मित्र साथी या ठिकाणी मुकेशजी गिराणे थोडस नाराज आहेत. कालचा दिवस नक्कीच नव्हते, कुठेतरी काल काही कामानिमित्त बाहेर होते, पण आज नक्कीच उपस्थिती भारतीय दर्शवली गेले. कारण की नक्कीच आम्हाला सुचवलं होतं की जर्मनीला काहीतरी काम होतं आणि त्याच कामांना आता मात्र ते कुठेतरी बाहेर होते कालच्या दिवसामध्ये, पण आज लाभले गेलेत. खूप खूप आभार असेल सप्तशृंगलाने तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया आपण मैदानामध्ये. 12th मॅन गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. गणराज तलासरी संघ तुमचा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर प्लीज आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून आपण लाईव्ह स्वरूपामध्ये जेव्हा जेव्हा अपडेट देणं खूप महत्वाचं असते. गोलंदाजाचं नाव अनिल, अविनाश. तर स्ट्रायकरला आपण पाहिला स्वप्नील बोधले, तर एका बाजूला शुभम. ही सलामीर जोडी पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉलिंग ट्रॅक वरती. यस, ग्रीन सिग्नल आलाय, लेट्स प्ले. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील गोलंदाज त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश आलाय. तर एका बाजूला स्वप्नील बुधले, काही जबरदस्त मोठं नाव, अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत. पहिलाच बॉल, सरळ बॅटला सन्मान दिलाय जरूर, तितकंच चांगलं प्रोटेक्शन. लॉंग ऑनला एकच धाब्याने खातं ओपन झालंय वेबूर स्पोर्ट संघाचं. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो, प्रत्येक धाव महत्वाची असते आणि इथून नक्कीच चांगली सुरुवात झाली. शुभम आला स्ट्राईक घेतला. हाही देखील अगदी कमी वयामध्ये चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वळवलाय चेंडूला, प्लेट अँड मिस डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अविनाश चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. धावफलक 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 1 धाव धावफलकावरती. पहिला षटक आहे प्रगतीपथावर. जबरदस्त एक चांगली सुरुवात म्हणता येईल. पुन्हा एकदा गोलंदाज अविनाश. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, पण इथून मात्र नो चान्स फॉर द फिल्डर. इथून आलाय सरळ चेंडू, सी मारेखा पार, चौकार 4.
धन्यवाद. हा महत्वाचा चौकार असेल. या चौकाराने आपण पाहिला तर यावेळेस बळावला इथून फटका फसलाय जरूर. क्षेत्रक्षणाला चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेक ऑन बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद शुभम बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय शुभम. मोठा गडी गारद करण्यामध्ये यश अविनाश या गोलंदाजाने. नवीन फलंदाज आलाय धीरज आलाय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. धीरज पूर्णपणे बीट होताना पहिलाच बॉल रिव्हर्सचा टेम होता, पण इथून चांगली गोलंदाजी. अविनाश देखील अविनाश बुरकुट त्या ठिकाणी गोलंदाज. मोठा प्रहार केलाय धीरजच्या बॅट मधून. आलाय सरळ मिड ओनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. इथून काही जबरदस्त फटका कन्वर्ट केला आणि धीरजच्या बॅट मधून आला. त्या ठिकाणी आखून टप्प्याची लेंथ लाईन जरूर होती, कारण की खराब चेंडू हाताळला. उमेश कोम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. काही जबरदस्त चांगली सुरुवात वेवर स्पोर्ट्स संघाची आपण पहिल्या षटकाच्या संपुष्टात. 11 रन ऑन दी बोर्ड. 1 11 धावा धाव फलकावरती लागलाय. काही जबरदस्त आपण मैदानाच्या अगदी चौफेर पाहिला तर प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी तुटुंब गराडा आणि तुटुंब मांदेळी पाहायला मिळते. गोलंदाज उमेश कोम आलाय. कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल. पॉवर प्लेच्या शेवटचं आणि अंतिम षटक असेल. स्ट्राईक एंडला पण पाहिलं स्वप्नील. आतापर्यंत चांगली सुरुवात एक चांगल्या स्ट्रॅटर्जीने आपल्या संघासाठी. रिव्हर्सचा टाइम होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा लोवर राहिला गेला. इथून नक्कीच लेगबाईच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. 12 धावा. दुसरे षटक आहे प्रगती पथावर. धीरजच्या बॅट मधून मागील षटकामध्ये षटकार जरूर आला होता. एक चांगला शॉट सिलेक्शन त्याच्या बॅट मधून. यावेळी सक्रत लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच चांगलं बॅकअप देखील. इथून यस एक धाव 22च्या माध्यमातून परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने धावफलक सरसावत असताना 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन ऑन दी बोर्ड. अगदी आपण दुसऱ्या षटकाचा विचार करतोय तर प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना उमेश कोम पूर्णपणे बांधून ठेवलाय फलंदाजांना. रिव्हर्सचा अटेम्प्ट इथून असफल होते. प्रत्येक पुनरागमन त्याच रीतीने खेळण्याचा इरादे स्पष्ट आणि तो मानस आणि तो मनसुबा आणि तो मानकवडा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज उमेश आहे. चांगली गोलंदाजी आणि मला इथून पॉवर प्लेच्या बंधनामध्ये का गोलंदाज म्हणून निवडला गेला हे सिद्ध करत असताना यावेळी सन्मान दिलाय. इथून नक्कीच प्रोटेक्शन आहे 30 सर्कलला. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन दे बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. उमेश कोम आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले. सलामीचा फलंदाज स्वप्नेलला पूर्णपणे थोडंसं मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलं आणि जेव्हा जेव्हा मात्र चांगली गोलंदाजी हाताळली जाते तेव्हा तेव्हा आत्मबळ हे मात्र दुनावले जाते. यावेळी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्रक्षण त्या चेंडू खाली आला होता, पण थोडासा अवघड झेल होता हा चेंडू, कारण की आसमानाला गवसणी घालणारा चेंडू जरूर भरपूर वरती होता. त्याच कारणास्तव थोडासा आणि रात्रकालीन जेव्हा जेव्हा स्पर्धा राहिल्या जातात तेव्हा तेव्हा थोडंसं अवघड राहिला जातं हा झेल परिपूर्ण करा, कारण की इथून आतापर्यंत आपण धावफलक पाहिला तर 16 याकडे वरती जाऊन पोहोचला. 16 रन ऑन दी बोर्ड. 16 धावा. उमेश कोम
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस काय जबरदस्त रायझिंग संबरिंग डिलिव्हरी क्लीन बोल्ड फलंदाज बाद धीरज बॅक टू द पवेलियन. इथून 2 षटकाचा झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करेल धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 16 या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना वेवूर स्पोर्ट्स संघ. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद थँक्यू. गोलंदाज आदेश आलाय त्या ठिकाणी. गोलंदाज आदेश गोलंदाज आदेश आलाय. यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळलाय. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन होती. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना आदेश. इथून दुसऱ्या षटकाचा आपण खेळ पाहिला. धावफलक 16 या आकड्यावरती स्थिर आहे. इथून आपण पाहिलं एका बाजूला गणराज तलासरी संघ तर एका बाजूला वेवूर स्पोर्ट्स. कारण की दोन्ही संघ मातंबर पुल्लबल आणि लौकिक संघ आहेत. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. तितकंच चांगलं बॅकअप आहे आणि इथून यस लेग बाईच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 धावा 17 रन. आणि गणराज तलासरी संघाचा एकंदरीत विचार केला तर भरपूर लांबचा प्रवास गाठत या ठिकाणी मैदानावरती. जरूर प्रवास थोडा लांबचा आहे पण क्रिकेट वरती नितांत प्रेम आहे. म्हणून म्हणतात ना पुन्हा एकदा मैदान ही गाजणार आवाज ही घुमणार. कोणी जिंकणार तर कोणी हरणार. कारण की क्रिकेटचं वेळ मात्र हे कधी न संपणार. आणि म्हणूनच चांगले या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत गणराज तलासरी. गोलंदाज आदेश तर एका बाजूला अनंता. याही वेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. यस लेग बाईच्या माध्यमातून एक पंच दर्शवत असताना योगेशजी लढे सर. तर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी विशाल अंबात. गोलंदाज पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी हाताळतोय आदेश. यावेळेस मात्र प्रत्येक चेंडूवरती अल्लाबल देखील केला जातो पण प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाही. इथून मात्र कॉलिंग व्यवस्थित होती का. इथून मात्र फलंदाज. इथून मात्र नक्कीच पॉपिंग क्रीज वरती सेफ आहे तसं पंच दर्शत असताना आणि नक्कीच दोन्ही संघाला सूचना असेल की जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर फक्त 10 सेकंदामध्ये घ्यायचा. याची नोंद असू द्या. एक रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी आहे आणि जो रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल झाला तो कंटिन्यू असेल याची नोंद असू द्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज आदेश चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. धावफलक पाहिला तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 गडी घरात आतापर्यंत पॉप्युलनच्या दिशेने आहे. जिथून धीरजला परतावा लागला. शुभम देखील फलंदाज डकआउटच्या दिशेने पाहायला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा आदेश. यावेळेस काय जबरदस्त अचूक टप्पा लाईन लेंथ मेंटेन केलाय. निरुत्तर केलं फलंदाजाला. डॉट बॉल आलाय. इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करे धावफलक आपण पाहिला तर 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय वेवूर स्पोर्ट्स संघ. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला. इथून मात्र चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज उमेश कोम. यावेळेस चांगले गोलंदाजी लावून अपील आहे पंचांकडे. इथून मात्र दुसरं स्पेल आहे उमेश यांचं. काही जबरदस्त त्या ठिकाणी
एक धाव परिपूर्ण केली गेली. इथून काही जबरदस्त या ठिकाणी उमेश कोम गोलंदाज पहिलाच बॉल चांगला हाताळला गेलाय. स्ट्राईक एंडला स्वप्नील वळवलं यावेळेस. काय जबरदस्त क्लोज किपिंग त्या ठिकाणी पाहायला बोलतो. यष्टी रक्षक भावेश काही जबरदस्त या ठिकाणी क्लोज किपर. इथून नक्कीच एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण स्कोर कार्डवरती ऍड झाले. धावफलक 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी त्या अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळतोय उमेश कोम. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट वर्षामध्ये रुजू आहेत. कारण की अनुभवाचा बोलबाला सातत्याने नेहमीच क्रिकेटच्या विश्वामध्ये राहिला जातो आणि तेच उमेश त्या ठिकाणी यावेळेस मात्र नक्कीच कोलवर टप्प्याची लेंथ लाईन होते. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होतील. या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी उमेश कोम. मोठा प्रहार केलाय. उडवलाय फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ स्टँड ऑन डिलिव्हर. आलाय षटकार. भरपूर काळानंतर मात्र हा षटकार आणि या महत्वाचा षटकार असेल आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन दी बोर्ड. 31 धावा. हल्ला बोल केला उमेश कोम वरती. इथून जास्त वेळ थांबणार नाही कारण की इथून अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि या षटकातील आपण पाहिला तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश कोम. यावेळेस वळवलाय जरूर. काय जबरदस्त डॉट बॉल आला. इथून 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाची समाप्ती केलीस. धावफलक आपण पाहिला तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तसेच सर्वांच्या भेटीसाठी एक सूचना येत आहे की श्री गणेश चषक 2026 पर्व 4 सर्व क्रिकेट रसिकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की दिनांक 6 ते 8 मार्च रोजी ओव्हरऑल क्रिकेट सामने आयोजित केले आहेत. तरी सर्व इच्छुक संघाने सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 20,000 व रोख व आकर्षक चषक. तसे द्वितीय पारितोषिक 10,000 रोख रक्कम व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक असेल 8,000 व रोख रक्कम आकर्षक चषक. या स्पर्धेची प्रवेश फी असेल 2300 रुपये आणि हे ठिकाण या स्पर्धेचं सफाले वेस्ट नूतन नगर मैदान या मैदानावरती मात्र ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीसाठी. यावेळेस संपर्क ज्याला कोणी नोंदणी करायची असेल तर आपण त्या ठिकाणी आकाश भोईर यांच्याशी संपर्क साधावा. नंदाड एक्सप्रेस यावेळी सोडवलाय जरूर. फटका फसलाय त्या ठिकाणी. काही जबरदस्त या ठिकाणी झेल. फलंदाज स्वप्नील त्या ठिकाणी बॅक टू द पवेलियन पाहायला मिळेल. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय डेट ओव्हर मध्ये भावेश. चला नवीन फलंदाज लगेच तर ठेवायचा आहे.
यावेळेस काय जबरदस्त इथून चेंडूला मात्र वळवलं गेलं. इथून फलंदाज सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये बाद होताना फलंदाज बाद झालाय. इथून चांगली गोलंदाजी भावेश. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला आणि 3 चेंडू अचूकरित्या हाताळला गेला. आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणराज तलाझरी संघ इथून धावफलकात पाहिला तर 31 आकड्यावरती स्थिर आहे, जिथून कुठेतरी षटकार आला होता आणि तदनंतर मात्र जी कमबॅकिंग गोलंदाजी राहिली गेली डेट ओव्हरमध्ये आणि ती नेहमीच म्हणतात ना चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं आणि तेच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि इथून शेवटचे आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये आकाश आलाय. विपुलला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. इथून विपुलकडे ती ख्याती आहे मोठे फटके मारण्याची, पण इथून मात्र नक्कीच कोणत्या अनुषंगाने एखादा 2 मोठे फटके जरूर. यावेळेस काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलोय. कुलरलेनचा चेंडू हाताळला गेला. इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होईल का? यस, पॉपिंग क्रीज वरती पाहायला मिळत आहे. 2 धावा परिपूर्ण आणि या 2 धावेने धावफलक 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 33 रन ऑन दी बोर्ड, 33 धावा. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश. यावेळेस मात्र चेंडू बराच काळा वेध आहे. मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथून मात्र काही जबरदस्त गुड जज विकेट टेक आणि फलंदाज बाद. एक चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेला. फलंदाज बाद होताना जी गोलंदाजी साकारली भावेशने, इथून याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की डेट ओव्हरमध्ये नवीन फलंदाज आलाय अल्पेश ठाकरे. त्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिला तर 33 या आकड्यावरतीच शांत राहिलं गेलं. इथून जी पलटवार गोलंदाजी राहिली गेली गणराज तलासरी संघाने एकंदरीत काही जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना भावेश आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मागे. शेवटचा आणि अंतिम चेंडू याही वेळेस वळवले चेंडूला डॉट बॉल. इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना वेवूर स्पोर्ट्स संघाने धावा जमवला गेला 33 आणि 34 धावांचं लक्ष हे समोर असेल. चला आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 असेल. पहिला पुकार असेल बेनापट्टी कॅप्टन आणि चिंचणी दोन्ही संघाचे कर्णधार. या बेनापट्टी संघाचा कर्णधार आणि चिंचणी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचा कर्णधार या लगेच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. चला विनंती असेल तो चिंचणी आणि बेनापट्टी संघाला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच आपण टॉस बॉक्स वरती तोंड उपस्थित राहायचं. त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. देवरामजी परेड सरांच्या शुभ हस्ते ज्यांचा वाढदिवस आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या कॉम्बॉक्स मधून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
इथून बेनापट्टी संघाचे कर्णधार उपस्थित झाले. मी चिंचणी संघाची कर्णधार विनंती करेन त्वरित आपण टॉस बॉक्सवरती उपस्थित राहायचे याची नोंद घ्या. शेवटचा ते पुकार असेल तुम्हाला. चला चिंचणी संघाचे कर्णधार प्लीज शेवटचा ते पुकार असेल तुम्हाला. इथून बेनापट्टी संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत तर विनंती असेल चिंचणी संघाच्या कर्णधाराला आपण इथून जर उपस्थित झाला नाहीत तर तुम्हाला इथून आयोजकाच्या माध्यमातून जो काही निर्णय घेतला जाईल त्याला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सचिन आणि जयेश ही सलामीर जोडी. गोलंदाज शुभम आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून आपण पाहिला तर 34 धाबांचं लक्ष हे समोर आहे गणराज तलसरी संघाला. पहिलाच बॉल थोडासा ट्राम लाईनच्या बाहेर. यस पंचदर्शित खराब चेंडू आहे. या चेंडूवरती पनिशमेंट केलं जाईल. यावेळेस मात्र शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय चेंडू. इथून डॉट बॉल. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी शुभम वेगावर सोबत थोडं जाऊयात नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी देवराजी परेड संघाच्या शुभ स्तोत्राने नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला बेनापट्टी संघ एका बाजूला चिंचणी संघ. चिंचणी संघाचा कॉल असेल थोडं तूर्ण छाप सांगितलं होतं काट आला. प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे बेनापट्टी संघ. तुमचा काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. पूर्ण प्रथम क्षेत्ररक्षण तुम्ही करणार आहात. 5 षटकांचा हा सामना असेल. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत. आणि एकंदरीत 30 ते 35 धावा रोखण्यामध्ये असे तुमच्या कोणते दोन गोलंदाज आहेत जे मात्र आज पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतील? अनिकेत आहे, राहुल आहे. शेवटचा ते प्रश्न असेल एकंदरीत आयोजन आणि नियोजन बद्दल काय म्हणाल? आयोजन खूपच छान आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. इथून जर नाणेफेकी जिंकली गेली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच असतं आमचं. परंतु इथून मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्ही? 5 ओव्हरचा षटकार, 5 ओव्हरचा गेम आणि विकेट बघायला गेलं तर बॅटिंग पॉवर ऑटो म्हणजे स्कोअर होण्याचा चान्स जास्त आहे. तरी आम्ही 60-65 पर्यंत बनवण्याचा प्रयत्न. शेवटचा ते प्रश्न असेल एकंदरीत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा कोणता खेळाडू आहे जो मात्र तुम्हाला आवडतो आणि तुम्ही त्याला फॉलो करता? एबी डिव्हिलियर्स. थँक्यू सो मच. इथून टॉस बॉक्स वरच न्यूज आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली. बेनापट्टी संघाला क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजी करायची आहे चिंचणी संघाला. ते इथून जाऊया कॉम्बॉक्स वरती. त्या ठिकाणी जॉईन होतील कल्पेश जिगोळे सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. त्या ठिकाणी अनिकेत राबते. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत शुभम धावफलक आपण पाहिला 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 34 धाबांचं लक्ष हे गाठायचं आहे. 7 धावा समस्व करणार तलसरी संघ. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस काय जबरदस्त पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. त्या ठिकाणी धीरज सॉफ्ट हँडर चेंडूला फील्ड केला. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर पिच टाइम स्ट्रोक राहिला गेला त्या ठिकाणी. इथून डायरेक्ट हिट जर
झाली असती तर नक्कीच फलंदाज बाद होण्याची दाट दाट शक्यता होती. पण इथून येणारे चेंडू आपण पाहिले 24 आणि 26 धाबीची आवश्यकता असेल. 24 गेंदे से 26 रनों के दरकार. गोलंदाज धीरज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून पहिला षटक आपण पाहिला. धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन दी बोर्ड, 8 धाबा धावफलकावरती. गोलंदाज धीरज केवलीस फुलटॉस बॉल, चेंडूला सरळ लॉप केलाय. आलाय त्या ठिकाणी आमच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी सीमा रेखा पार षटकार. षटकाराने मात्र स्वागत केलंय गोलंदाज धीरज. धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस थोडीशी बॅटची एज त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना धीरज त्या ठिकाणी बॉलिंग टॅक वरती पाहायला मिळतंय. यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण नाही आहे. चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर करेल. सीमा रेखा पार चौकार 4. इथून गोलंदाजावरती हल्ला बॉल केला जातोय. आणि इथून जर धीरजने हॅट्रिक साध्य केली, हॅट्रिक विकेट घेतली तर साहिल आडल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र नक्कीच थोडासा मिसटाइम स्ट्रोक जरूर होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने आपण पाहिला धावफलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. 19 रन ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. काही जबरदस्त या ठिकाणी धीरज भरती हल्ला बॉल केला जातो. एक चांगला स्टार्टअप. जयेश आणि सचिन ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. अजूनही पॉपिंग क्रीज वरती सेफ आहेत. यावेळेस खराब चेंडू होता पण त्याच्यावरती परफेक्ट टायमिंग नव्हता. इथून चांगले प्रयत्न जरूर आकाशच्या माध्यमातून राहिला गेला होता. इरादे स्पष्ट जरूर पण इथून मात्र नक्कीच एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाब्याने धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 रन ऑन दी बोर्ड, 20 धावा. इथून जर नक्कीच धीरज याने जर एखादा विकेट त्याच्या नावावरती राहिला तर साहिल आडल यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेस काय जबरदस्त मिसटाइम स्ट्रोक आहे. इथून चेंडू बराच काळ हवेत. इथून हाही झेल मात्र धरतीला दान केला जातोय. इथून नक्कीच 200 रुपये जरूर कॅश प्राइज लागला होता. हा जर गडीगारच झाला असता तर नक्कीच गोलंदाज शुभम आलाय. दुसरा स्पेल असेल. इथून 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 13 धावीची गरज असेल. 18 चेंडू 13 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक जरूर. इथून त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण लेगबाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावेने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. इथून येणारे चेंडू असतील 17 आणि 12 धावीची गरज. 17 चेंडू 12ची गरज. गोलंदाज शुभम
यावेळेस फुल टच बॉल इथून इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आकाश सॉफ्ट हँड मात्र चेंडूला फील्ड करेल एक धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे कारण की धावांचं लक्ष आपण पाहिलं तर माफक धाबा 34 धावांचं लक्ष हे समोर आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी जे स्टार्टअप आपल्या संघासाठी आणि चांगली सुरुवात म्हणता येईल गणराज तलासरी संघाचे. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आखू टप्प्याची लेंथ लाईन होती इथून सरळ इंटू द गॅप मध्ये वाईडस्ट लॉंग ऑनला क्लिअर करेल चेंडू सरळ सीमा रेखा पार चौकार 4. इथून 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. यावेळेस मात्र नक्कीच डाऊन द लेगचा मारा वाईट बॉल आलाय अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून 15 चेंडू आणि 6 ची गरज आणि स्टायलिश फिनिश मध्ये हा षटकाराने विजयश्री संपादित करेल का हे देखील पाहिलं जाईल मैदानामध्ये कारण की ती ख्याती आहे त्या फलंदाजाकडे. यावेळेस शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय इथून डॉट बॉल आलाय इथून 14 चेंडू आणि 6 ची गरज असेल 14 चेंडू 6 धाबीची आवश्यकता आहे विजयासाठी. इथून नक्कीच अजूनही 6 धाबीची गरज आहे विजयासाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळाला त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण इथून मात्र नक्कीच दायर खा नसिबाचा चौकार त्या ठिकाणी एकंदरीत 5 धाबा 5 का यस अजूनही विजयासाठी 1 धाबीची गरज असेल. अजूनही विजयासाठी फक्त 1 धाबीची गरज. अजून 1 धाबीची गरज आहे. यावेळेस मात्र लाऊड अपील आहे पंचांकडे इथून मात्र नक्कीच अजूनही विजयासाठी 1 धावेपासून लांब आहे. यावेळी सुडवलाय जरूर आणि हा विजयाचा शंखनाद करणारा त्या ठिकाणी चौकार आलाय आणि कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही संघाने हँडशेक करून घ्या हस्तांदोलन करा. इथून जरी पराभूत झाला उद्याचा दिवस तुमचा असेल आणि नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करूया. यस इथून गणराज तलासरी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम वेबूर स्पोर्ट्स संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात सहभागी झालात खूप चांगला क्रिकेट खेळलात तुमचं देखील आभार या फ्रेंच चषकातर्फे. इथून आपण नक्कीच कॅमेरामॅनला विनंती असेल आमच्या मुख्य डाईस वरती आपण त्या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत कारण की देवरामजी परेड सर एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या कार्याला सलाम असेल. जेव्हा जेव्हा ग्रामीण भागामध्ये क्रिकेट आला आणि त्या क्रिकेटला भरून काढण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं जातं इथून त्यांच्या कार्याला सलाम असेल. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यशवंत व्हा गुणवंत व्हा कीर्तिवंत व्हा. या ठिकाणी कुमारजी महिला सर देखील वेलकम सप्त सुमनाने सहर्ष हार्दिक स्वागत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील हा केक